कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनांनी डोकं वर काढलं असून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर आणि शेंडा पार्क परिसरात अज्ञात चोरट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजी मार्केट आणि खाऊ गल्ली परिसरातील अनेक लहान व्यावसायिकांना या चोरट्यानं लक्ष्य केलं आहे. सँडविच गाडी, 65 गाडी, क्रिस्पी वडा सेंटर, पान शॉप, चहाची गाडी तसेच इतर हातगाडी व्यावसायिकांकडून रोकड आणि साहित्य चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सातत्यानं घडणाऱ्या चोरींमुळे लहान व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होत आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी चोरीची भीती व्यापाऱ्यांच्या मनात घर करू लागली आहे. विशेष म्हणजे वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही संबंधित चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. व्यापाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवावी, परिसरातील सर्व CCTV फुटेजची सखोल तपासणी करून आरोपीला तातडीनं अटक करावी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. सध्या सुभाषनगर आणि शेंडा पार्क परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक आणि व्यापारी पोलिसांच्या तातडीच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे.